नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. वांद्रे परिसरातील गरीब नगरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिक आणि पोलीस यांच्यात वाद उद्भवल्याची माहिती समोर आली. कारवाईला विरोध करत काही स्थानिकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याचं सांगितले जाते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्याची माहिती मिळते. या दरम्यान काही जणांनी पोलिसांवर बाटल्या फेकल्याचेही समोर आले. या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं वृत्त आहे. तसेच दगडफेक करणाऱ्या काही स्थानिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही सध्या आहे बँड्रा पूर्व गरीब नगर. इथे बँड्रा स्टेशनच्या लागतच आपण पाहू शकतो की ते मोठ्या प्रमाणात जे गरीब नगर आहेत ते अनधिकृत झोपड्या होत्या. त्या अनधिकृत झोपड्यावरती आज आणि 2-3 दिवसाचे कालपासून जी कारवाई आहे ती अजूनही कारवाई सुरू आहे. कुठे ना कुठेतरी इकडचे जे पोलीस अधिकारी असेल, JRP रेल्वे अधिकारी असेल, यांनी एक मोठी कारवाई इथे केलेली आहे. आपण इथे पाहू शकतो की JCBच्या माध्यमातून इथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्यांवरती कारवाई केलेली आहे. आणि विशेष म्हणजे अनधिकृत झोपड्यांवरतीच कारवाई केलेली आहे. आणि ते 100 झोपडे जे अधिकृत आहेत त्यांना कुठेतरी ते संरक्षण देण्यात आलेलं आहे. आणि ही कारवाई अजून 2 दिवस चालणार आहे असं माहिती भेटत आहे. पण कुठे ना कुठेतरी रेल्वेच्या लागत जे झोपडपट्ट्या होत्या त्या कुठेतरी जमीनदोस्त केल्यात आहे. आपण पाहू शकतो की बँड्रा पूर्व हा एक IT हब आहे. तिथे मोठ्या प्रमाणात IT हब मानला जातो. मोठे मोठे कंपनीज असेल किंवा मोठे मोठे IT सेक्टरची आता बँड्रा साईडला शिफ्ट होत आहेत आणि ते टाउन मधून बँड्राला येत आहेत. आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो की मोठी कारवाई दिसून येते. आणि इकडच्या लोकांचं हेच म्हणणं आहे की ही जी स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की जी कारवाई आहे खूप चांगली कारवाई. कुठे ना कुठेतरी येणाऱ्या काळात जी कनेक्टिव्हिटी आहे बँड्रा स्टेशन ते बँड्रा टर्मिनल त्याचा कुठेतरी हा कारवाईमध्ये फायदा होणार. येणाऱ्या काळात बँड्रा टर्मिनसला इथे जोडण्याचाही प्रयत्न होऊ शकतो अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया. नीट पेपर फुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर सध्या CBI कोठडीत आहेत. दरम्यान लातूरमध्ये त्यांच्या कथित संपत्तीची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. लातूर शहरालगतच्या खोपेगाव परिसरात सुमारे 7 ते 8 एकर जागेवर भव्य शैक्षणिक प्रकल्प उभारण्यात आल्याची माहिती समोर येते. या ठिकाणी इंटरनॅशनल CBSE शाळा सुरू करण्याचं नियोजन होतं असंही बोललं जाते. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पातील काही भागांवर मोठी इमारत उभी राहिल्याचं दिसतंय. मात्र ही संपत्ती अधिकृत आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आली नाही. दरम्यान मोटेगावकर यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि संपत्तीची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. CBI कडून लातूरमध्ये विविध ठिकाणी तपास सुरू असून प्रकरणाचा तपास अधिक गतीने पुढे जात आहे. इटली दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मोदी यांनी मेलडी चॉकलेट्स गिफ्ट दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जॉर्जिया मेलोनी यांनी स्वतः व्हिडिओ शेअर करत थँक यू फॉर द गिफ्ट असं कॅप्शन दिलं. मात्र या व्हिडिओनंतर देशातील राजकारण तापलंय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान इटलीत चॉकलेट्स वाटतायत. हे नेतृत्व नाही तर नौटंकी आहे अशा शब्दात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर हल्लाबोल केलाय. एका बाजूला मोदी मेलोनी भेटी द्विपक्षीय चर्चावर लक्ष असताना दुसऱ्या बाजूला मेलोडी चॉकलेट राजकारणाचा नवा मुद्दा ठरताना दिसतोय. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता जागतिक ऊर्जा बाजारावर स्पष्टपणे दिसू लागलाय. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय तेल पुरवठ्यावर संकट निर्माण झालं असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारत होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे पुन्हा तेल आणि वायू पुरवठा सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते. केंद्र सरकारकडून याबाबत मेगा प्लॅन तयार करण्यात असल्याचंही समजते. होर्मुझ ही जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक मानली जाते, जिथून जागतिक तेल पुरवठ्याचा मोठा हिस्सा वाहून नेला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावरील परिस्थिती तणावपूर्ण असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. दरम्यान अमेरिका आणि इराणमधील तणाव कायम असल्याने या सागरी मार्गावर धोका आणि अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे भारताच्या या संभाव्य पावलाकडे आणि जागतिक तेल बाजारावरील परिणामाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी ही नेहमीच मोठा प्रश्न ठरत आली आहे. आता यावर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वाकांक्षी आराखडा तयार केल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेनुसार मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रवेश करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स आणि आंतरराज्य बसेस आता शहराच्या वेशीवर थांबवल्या जाणार आहेत. विशेषतः दहिसर परिसरात या बसेस थांबवून प्रवाशांसाठी पुढील प्रवासाची सोय करण्यात येणार आहे. प्रवाशांना मुंबईतील विविध भागात जाण्यासाठी मेट्रो,
बेस्ट बस आणि कॅब सेवांशी जोडणी करून दिली जाणार असल्याची माहिती आहे। यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। नाशिकमध्ये अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असून एससी संघर्ष समितीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत तीव्र विरोध दर्शवलाय। न्यायमूर्ती अनंत बदर समितीमार्फत राज्य शासनाने उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर या निर्णयाविरोधात विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते, युवक, विद्यार्थी आणि महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला। मोर्चानंतर संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत उपवर्गीकरणाची कोणतीही आवश्यकता नसल्याचा दावा केला। राज्यातील 59 पैकी 58 अनुसूचित जातींनी अशी मागणी केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। डेटा अपुरा असताना निर्णय घेणं अयोग्य ठरेल, तसेच उपवर्गीकरणामुळे समाजात फूट पडण्याची भीती असल्याचंही समितीने सांगितलं। त्याऐवजी स्वतंत्र योजना आणि विशेष उपक्रमांद्वारे विकास साधावा अशी मागणी त्यांनी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांनी। पाहूयात। नाशिकमध्ये सध्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जे अवकड उपवर्गीकरण केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आंदोलन चालू आहे आणि त्या उपवर्गीकरणमध्ये जो अनुसूचित जातीतील जो समूह आहे त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगणार जे सरकारने जे आरक्षणामध्ये अवकड हे वर्गीकरण केलेलं आहे, काय सांगणार? आज आम्ही या ठिकाणी सर्व संविधानाला मानणारी लोक एकत्र झालो आणि या आरक्षण उपवर्गीकरणाला आम्ही विरोध करतोय। त्याचं कारण असं की या उपवर्गीकरणामुळे बहुजन समाजामध्ये फूट पडण्याचे धोके आहेत, त्यानंतर आपसातली भांडणं होतील। ह्या सरकारचा हे जे सरकार आहे आधीपासूनच SC STच्या वर्गाच्या विरोधातलं सरकार या ठिकाणी मनुवादी विचारसरणीचं सरकार या सत्तेवर बसलेलं आहे आणि म्हणूनच या सरकारने पुढील भविष्यात राजकीय आरक्षण आमच्यापासून हिरावून घेण्यासाठी, त्यानंतर आमच्या नोकऱ्या, आमचे शैक्षणिक हक्क हे सर्व हिरावून घेण्यासाठी हे आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट या सरकारने घातलेला आहे। आरक्षण उपवर्गीकरण जर केलं तर कसे या गटागटात भांडणं लागतील, आपसात भांडणं लागतील आणि हे सत्तेवर बसलेलं मनुवादी सरकार त्यांची पोळी भाजून घेईल। यासाठी या सरकारने हा आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घातलेला आहे। त्याचबरोबर या सरकारला न्यायमूर्ती बदर समितीने अहवाल दिलेला आहे। तो अहवाल या सरकारने सार्वजनिक केलेला नसून कुठल्या हरकती घेतलेल्या नाही। या सरकारचा सरळ हा हुकुमशाहीपणा मोडीत काढण्यासाठी आज आम्ही यांचा विरोध करतोय। या सरकारकडे कुठलाही पारदर्शक डेटा उपलब्ध नाही, जातीनिहाय डेटा नसूनही हे सरकार उपवर्गीकरण करण्याचा घाट घालतंय, यातच शंका उपस्थित झालेल्या आहेत। त्यामुळं आम्ही या उपवर्गीकरणाचा ठाम असा विरोध करतोय आणि या सरकारला आम्ही इशारा देतो की या सरकारने जर उपवर्गीकरण घडून आणलं तर याहीपेक्षा मोठे आंदोलनं, जन आंदोलने या महाराष्ट्रामध्ये उभे राहतील, असा आम्ही या सरकारला इशारा देतो। भाऊ, काय सांगाल तुम्ही जे उपवर्गीकरण आहे त्याच्या म्हणजे विरोधात आहात काय? आज या ठिकाणी नाशिक कलेक्टर ऑफिसच्या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय, आंबेडकरी चळवळी, संविधानाला मानणारे वर्ग या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जो अनुसूचित जातीचा जो अबकड आरक्षणाचं वर्गीकरण जो मुद्दा मांडलेला आहे त्या मुद्द्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। महाराष्ट्र सरकारने जो खोडसाळपणा चालवला आहे, जातीमध्ये जो तोड निर्माण करण्याचा प्रयत्न जे करत आहे, राजकीय स्वार्थासाठी, राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी जे अबकड वर्गीकरण करत आहे। आज अनुसूचित जातीमध्ये 58 ते 59 जाती या अनुसूचित जातीमध्ये मोडतात। या जाती 58 जाती अत्यंत आनंदाने गुण्यागोविंदाने नांदत असताना महाराष्ट्र सरकारने वर्गीकरणाचा डाव आणून या जातीमध्ये फूट पाडून जातीय तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहेत तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू। या वर्गीकरणाचा आम्ही जाहीर निषेध करत असून वर्गीकरण हा नियमच रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी असेल। आपण पण बघू शकतो की हे जे आंदोलनकर्ते आहेत यांची एकच मागणी आहे की ही जो बदर समितीचा जो अहवाल आहे तो सार्वजनिक करा आणि आणि लोकांनाही पण जे अनुसूचित जातीतील लोक जे आहेत त्यांनाही असं सांगितलं आहे की आतापर्यंत आपण जसे गुण्यागोविंदाने राहिलेलो आहोत असेच गुण्यागोविंदाने राहूया। सरकारचं जे षडयंत्र आहे ते आपण हाणून पाडूया। आवाज इंडियासाठी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक।
दिल्ली उच्च न्यायालयात दिग्दर्शक आदित्य धर यांच्या धुरंधर चित्रपटाविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर महत्त्वाची सुनावणी झाली. एका लष्करी जवानाने या चित्रपटावर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गंभीर आरोप केलेत. याचिकाकर्त्याने कोर्टात दावा केला की धुरंधरमध्ये लष्कराच्या कार्यपद्धती, रणनीती आणि संवेदनशील ठिकाणांचं अतिशय स्पष्ट चित्रण करण्यात आलंय, जे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतं. चित्रपट काल्पनिक असला तरी त्यातील काही दृश्य वास्तवाशी खूपच मिळतीजुळती असल्याचा आरोपही करण्यात आलाय. सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटलंय की चित्रपटांचा प्रभाव फक्त मनोरंजनपुरता मर्यादित नसतो. योग्य मार्गदर्शक तत्व आणि सेन्सॉरशिपची गरज का असते हे यावरून स्पष्ट होतं. या प्रकरणात केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाला तसेच CBFCला संबंधित दृश्यांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान धुरंधर चित्रपटाची कमाई आणि लोकप्रियता मोठी असली तरी आता हा वाद न्यायालयीन तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.